सामोरे जात असताना केळगाव ग्रामपंचायतची स्थापना स्वातंत्र्यानंतर 1956ला झाल्यापासून गावातल्या जेवढे पण ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ पुढारी आहेत, जे वडिलोपार्जित लोकांनी आमच्या पक्षासाठी, पार्टीसाठी, गटातटासाठी काम केलं. सर्व पक्षाला आम्ही सहकार्याच्या भूमिकेतून मतदानाच्या रूपाने नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे. परंतु बघायला गेलं तर त्या तुलनेतून केडगावकडं विशेषतः कोणत्याही राजकीय नेत्याचं किंवा पक्षाचं विशेषतः लक्ष दिसून येत नाही. हां, आणि यापूर्वीही प्रामुख्याने आमची एकच मागणी आहे की जे आता आम्ही निवेदन दिलं त्या संदर्भात की जो आमच्या गावाला जोडणारे प्रमुख रस्ते, जो शेटपापासून केडगावला जोडतो आणि जो केडगाव ते चिकलठाण जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे आणि साधारणतः आमच्या पिढीला तरी ते आठवत नाही की रस्त्याचं काम कधी झालं किंवा त्याचं काही नूतनीकरण झालं का. या संदर्भात आम्ही वारंवार पाठपुरावा करून आम्हाला काही त्याकडून प्रतिसाद कोणता भेटलेला नाही आहे. तर आम्ही आज प्रशासनाच्या दारी आलो आहे आणि आम्ही रस्त्यासाठी होणाऱ्या गैरसोयी, रस्त्यामुळे होणारी जी गैरसोय की जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत, यांना ज्या अडचणी येत आहेत, यांना जे आम्ही ते अनुभवतोय, यामधून आम्ही स्वइच्छेने ग्रामस्थ, आजी माजी, जे काही पदाधिकारी आमच्यात, जे काही सर्वपक्षीय बैठक पार पडली केडगावमध्ये, हा जो आम्ही निर्णय घेतला, हा मागील 8 ते 10 दिवसांपासूनची चाललेली चर्चा होती. याच्यातून ग्रामस्थांनी ठरवलं की सर्वपक्षीय बैठक घेऊ, गावातील आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडता येईल आणि प्रशासनापुढे आपली व्यथा मांडता येईल. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक काल आमचं ग्रामदैवत श्री भैरवनाथच्या मंदिरामध्ये पार पडली आणि त्या ठिकाणी ते बैठक पार पडल्याच्या नंतर त्याच्यातून निर्णय झाला की आपण सर्वांनी स्वइच्छेने या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या, त्याच्यावर आपण कुणीही कोणाचाही बंधन किंवा कोणाचाही दबाव नसताना आम्ही स्वइच्छेने या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार घालणार आहोत. ही बहिष्कार घालून आम्ही दाखवून देणार आहोत की आमच्यामुळं आम्ही जे वंचित ठेवलं, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. राजकीय नेत्याकडून आपण अपेक्षा करतो, गट सत्ता येते सत्ता जाते, पण प्रशासन म्हणून प्रशासनाने काय केलं, त्यांची भूमिका नक्की ते कोणत्या भूमिकेत राहिले, याचाही त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आणि आम्हाला येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लवकर कसा निर्णय देता येईल आणि त्या गोष्टीला कसा न्याय देता येईल एवढं आम्ही अपेक्षित आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला आत्तापर्यंत मिळालेली आश्वासनं आणि त्यापासून झालेले आमचं नुकसान किंवा त्यावर विश्वास ठेवून आम्ही केलेल्या चुका, यावर आम्ही असं ठरवलं आहे, सर्वानुमते एक ठरवलं आहे की आम्ही कुणाच्या आश्वासनालाही थांबणार नाही आहोत. आम्ही जाहीरपणे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर सर्वानुमते स्वइच्छेने बहिष्कार घालत आहोत. एवढं बोलतो. साधारण किती किलोमीटर